नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2026 बद्दल एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. क्लर्क या पदासाठी एक्झाम 26 एप्रिल 2026ला झाली होती. याच व्हिडिओमध्ये आपण सेफ स्कोअर किती असेल हे सुद्धा बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज हे सुद्धा येत आहेत की सर माझा स्कोअर 50 आहे, 55 आहे, काय करू, टायपिंग करू की नको. तर त्याचंही उत्तर मी आजच्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. आणि तसेच तुमचा जो स्कोअर असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की तुमचं होईल की नाही. ठीक आहे, त्यामुळे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर सांगा. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी डायरेक्ट आज कट ऑफ सांगणार नाही, कारण की तुम्हाला समजवलं पाहिजे की अशा ह्या मुद्द्यावरून मी कट ऑफ ठरवलेला आहे. तर ते मुद्दे काय म्हणजे फॅक्टर्स काय आहेत की जेणेकरून कट ऑफ मी ठरवलेला आहे. तर त्याच्यामध्ये फॅक्टर्स लास्ट इयरचा कट ऑफ बघितला जातो, वॅकेन्सी किती आहेत त्याच्यानुसार सुद्धा कट ऑफ ठरतो, आणि जे एक्झाम लेवल आहे त्याच्यानुसार सुद्धा कट ऑफ ठरत असतो. तर हे जे 3 फॅक्टर आहेत, मुख्य 3 फॅक्टर, त्याच्यावरून मी आजचा कट ऑफ सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिला फॅक्टर काय आहे, लास्ट इयरचा कट ऑफ. तर लास्ट इयरला म्हणजेच 2025ला जे 10 ऑगस्ट 2025ला जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये 129 जागा होत्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 129 जागा होत्या आणि तेव्हा 27,091 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. किती? 27,091 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. आणि त्याच्यामध्ये 1,158 विद्यार्थी पात्र ठरले होते. आणि जो कट ऑफ होता तो 64चा कट ऑफ लागला होता. आणि जे पण ही माहिती सांगतोय ना ती ऑथेंटिक आहे. हे बघा, त्याचे स्क्रीनशॉट लावलेले आहेत सर्व मी, हायकोर्टाचेच. हे माझे स्वतःचे स्क्रीनशॉट नाही आहेत. तर 1,158 विद्यार्थी पात्र ठरले होते आणि 64चा कट ऑफ लागला होता. आणि तेव्हा जो रेशो घेतलेला होता तोही इथे सांगतो तुम्हाला. जो रेशो होता तो 1:9 घेतलेला होता. ठीक आहे, 1:9. ह्यावेळेस कदाचित जर वाढवला रेशो तर बरं होईल, जेणेकरून जास्त विद्यार्थी होतील. कारण की लास्ट टाईम काय झालं होतं, 129 जागा होत्या आणि विद्यार्थी फक्त पात्र ठरले होते 154च्या आसपास पात्र विद्यार्थी ठरले होते टायपिंगमध्ये. कारण की टायपिंगसाठी विद्यार्थीच भेटले नाहीत. त्यामुळे जे पासिंग मार्क्स होतं 10 त्याच्यावरतीच विद्यार्थी घेतलेले आहेत. कारण की मुलांचं टायपिंगचं जो पॅसेज आहे तोच बसला नव्हता. ठीक आहे. आणि 64 जो कट ऑफ होता तो 64 होता बघा. द कट ऑफ मार्क 64 इज फिक्स्ड इन स्क्रीनिंग टेस्ट फॉर बिंग एलिजिबल फॉर टायपिंग टेस्ट बाय अप्लाइंग शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया ॲज पर द नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाईज. ठीक आहे. टायपिंग टेस्ट लगेच 28 तारखेला घेतली होती, पण पोस्टपोन केली होती कारण त्यावेळेस राज्यसेवेची एक्झाम होती. ठीक आहे. 5 तारखेला एक्झाम घेतली होती, 5 ऑक्टोबरला. हा झाला एक दुसरा मुद्दा. ठीक आहे. आता ह्यावेळेस ज्या वॅकेन्सी आहेत त्याच्यावरती आपण बघूया काय आहे ते. ह्यावेळेस ज्या वॅकेन्सी बॉम्बेसाठी आहेत 830 आहेत, नागपूरसाठी 166, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी 336. जर ह्यावेळेस जर 9चा रेशो घेतला तर बॉम्बेसाठी किती येतात फॉर्म, किती विद्यार्थी घेणार ते 7,470. जर नागपूरचा विचार केला तर 1,494 विद्यार्थी घेणार. आणि जर औरंगाबादचा विचार केला तर 3,024 विद्यार्थी घेणार. एवढे विद्यार्थी घेणार. आणि जर सर्वात जास्त कॉम्पिटिशन म्हटलं तर नागपूरला आहे, सगळ्यात कमी कॉम्पिटिशन म्हटलं तर बॉम्बेला आहे. कारण की जेव्हा मी ह्याच्या आधी व्हिडिओ बनवलेला होता, म्हणजे एका जागेसाठी 80 फॉर्म आले जवळपास. एका जागेसाठी बॉम्बे ह्याच्या जो मुंबईचं खंडपीठ आहे त्याच्यासाठी 80 जागा आल्या आहेत. एका जागेसाठी 80 फॉर्म आलेले आहेत. औरंगाबादसाठी 110 आलेले आहेत आणि नागपूरसाठी 125 आलेले आहेत. म्हणजे सर्वात जास्त कॉम्पिटिशन म्हटलं तर नागपूरला आहे. ठीक आहे. त्यामुळे जर सगळ्यात कट ऑफ कमी जर कुठला लागणार असेल तर बॉम्बेचा लागणार आहे. ठीक आहे, मुंबई खंडपीठाचा. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की एक्झाम लेवलची मागचा जो पेपर होता तो मॉडरेट लेवलचाच होता. ठीक आहे. आणि ह्यावेळेचा जो पेपर आहे तो इझी टू मॉडरेट लेवलचा आहे. फक्त 1-2-3 प्रश्न जर सोडले ते हार्ड लेवलमध्ये येत होते. जसं की तो एक्सेलचा क्वेश्चन, तो पण काही विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला आहे. पण ठराविक म्हणजे जर बघितलं तर 2-3 प्रश्नच अवघड होते. असं पूर्ण काय असा जास्त क्वेश्चन त्याच्यामध्ये अवघड नव्हते. त्यामुळे हा जो एक्झाम लेवल जर म्हटली तर इझी टू मॉडरेट होती. त्यामुळे याच्यामध्ये कट ऑफचा पर फॅक्टर येऊ शकतो एक्झाम लेवलचा. ठीक आहे. सेफ स्कोअरवर जाण्याच्या आधी अजून एक तुम्हाला फॅक्टर सांगतो. म्हणजे ह्यावेळेस खूप विद्यार्थ्यांचं तसं झालं आहे. आणि मी आधी एक व्हिडिओ सांगितला होता, सर्व इन्स्ट्रक्शन दिले होते की तुम्ही 90च्या पुढे क्वेश्चन मार्क अटेम्प्ट करू नका, म्हणजे 91, 92 क्वेश्चन अटेम्प्ट करू नका. तरी काही विद्यार्थ्यांनी तो अटेम्प्ट केलेला आहे. त्यांचा आता
तुम्ही आता त्यांना डायरेक्ट कॉल करून विचारू शकता किंवा आता जे तुमच्या हातात नाही ते सोडून द्या. फक्त एवढंच तुम्ही करू शकता. ठीक आहे, कारण की रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय होती की ह्यावेळेस जो पॅटर्न होता तो मिक्सचा होता. म्हणजे आपण कसं जे मॉक टेस्ट वगैरे घेतल्या होत्या त्या लास्ट टाईमच्या पॅटर्ननुसार घेतल्या होत्या. जसं की मराठीचे पहिले 10 क्वेश्चन, नंतर इंग्लिशचे 20 क्वेश्चन, ह्यावेळेस मिक्स होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणजे काय झालं, आधी मराठी, नंतर मध्येच इंग्लिश, मध्येच मॅथ्स, मध्येच रिझनिंग, मध्येच GS असं होतं. त्यामुळे जरा कसं झालं, जी कंटिन्युटी असते की नाही म्हणजे क्वेश्चन सोडवण्याची ती जरा हे झालेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहे की नाही सुचत नव्हतं की कुठलं क्वेश्चन पहिला सोडवू किंवा काय करू. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा वेळ खूप गेलेला आहे. ठीक आहे, आता बघूया आपण सेफ स्कोर. ठीक आहे, तर मुंबई खंडपीठाचा जर विचार केला तर सेफ स्कोर आपण 65+ म्हणू शकतो. मला माहीत आहे खूप चॅनलवाल्यांनी किंवा खूप शिक्षकांनी, बाहेरच्या तज्ज्ञांनी 70+ सांगितलं आहे, पण मला असं वाटतं की 65+ स्कोर ज्यांना आहे ते सेफ आहेत. कशाला, तर मुंबई खंडपीठासाठी. आणि जो कट ऑफ लागणार आहे तो प्रत्येक खंडपीठाचा वेगळा असणार आहे. ही गोष्ट पहिली महत्त्वाची लक्षात घ्या. नंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठाचा जो असणार आहे तो 70+ जे आहेत ते सेफ आहेत. आणि नागपूर खंडपीठासाठी सुद्धा 70+ जे आहेत ते सेफ आहेत. आता जे सेफ स्कोर सांगितलेलं आहे त्यांनी 100% टायपिंग चालू करा. ठीक आहे, जो पण मी हा सेफ स्कोर सांगितलेला आहे त्यांनी विचारूसुद्धा नका कोणाला की सर माझा एवढा स्कोर आहे, मी करू की नको, एवढा स्कोर आहे करू की नको. बिंदास तुम्ही टायपिंग करा. ठीक आहे, फुकटचा नुसता वेळ घालवू नका. लवकरात जेवढं तुम्ही चालू कराल ना टायपिंग, तुम्हाला नंतर त्याची किंमत कळेल. ठीक आहे, मुंबईसाठी 65 असणार आहे, छत्रपती संभाजीनगरसाठी 70+ असणार आहे आणि नागपूर खंडपीठासाठी सुद्धा 70+ असणार आहे. ठीक आहे, आता येऊया आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती, कट ऑफ किती लागेल. ठीक आहे, सेफ स्कोर तर सांगितलं मी आता. तर आणि जो कट ऑफ असणार आहे तो अंदाजित असणार आहे. जो मी ज्या सर्व बाबी बघितल्यात म्हणजे जे फॅक्टर्स बघितले त्याच्यानुसार जो कट ऑफ ठरवलेला आहे त्याच्यानुसार हा माझा अंदाजित कट ऑफ असणार आहे. ठीक आहे, आणि मी ठराविक पोलसुद्धा घेतले होते किंवा विविध चॅनलवरती जे टेलिग्राम चॅनल आहेत, ठीक आहे, ज्यांचे जास्त सबस्क्रायबर फॉलोवर आहेत त्यांनी पण सुद्धा घेतलेला होता. त्यांच्याकडे जास्त डेटा होता, त्यांच्या थ्रू पण मी घेतलेला आहे हा डेटा. ठीक आहे, त्याच्यावरून सुद्धा हा कट ऑफ ठरवलेला आहे. मुंबई खंडपीठासाठी जो असणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो 60 ते 62 स्कोर असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांनी, काही चॅनलवाल्यांनी हा पण सांगितलं 60 ते 70 ही रेंज सांगितलेली आहे, एवढी मोठी रेंज. माझी रेंज जी असणार आहे ती 60 ते 62 असणार आहे कट ऑफची. छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी जी असणार आहे ती 65 ते 67 असणार आहे. आणि जसं मी सांगितलं नागपूर खंडपीठासाठी जास्त असणार आहे, तो 66 ते 68 असू शकतो. ही रेंज लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्याच्यात थोडं 1-2 मार्काची जी तफावत असेल ती तुम्हाला दिसू शकते. ठीक आहे, अजून एकदा सांगतो, जो मुंबई खंडपीठासाठी असणार आहे तो 60 ते 62 लागू शकतो. छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी 65 ते 67 लागू शकतो. आणि जे नागपूर खंडपीठ आहे त्यासाठी 66 ते 68 लागू शकतो. ठीक आहे, आता जे कट ऑफ सांगितलं, कारण खूप विद्यार्थी म्हणतील सर मी ज्याला विचारतो त्याला स्कोर सर 80+ आहे, 75+ आहे. अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मगाशी मी सांगितलं काय की 7470 घ्यायच्यात मुंबई खंडपीठासाठी, बरोबर. मला सांगा 7000 जणांना असणार आहेत का 80+? शक्य आहे का? 2000 जणांना असतील लईत लई. ठीक आहे, त्यामुळे असं समजून चालू नका की माझ्या बाजूच्याला, माझ्या मित्राला किंवा माझ्या शेजाऱ्याला एवढे मार्क आहेत तर तेवढाच कट ऑफ लागेल, असं नसते. मला एकाचा मेसेज हा सुद्धा आला की सर मला 90 आहेत. असणार आहेत, असू शकतील त्याला, कारण की तो जर MPSCची तयारी करतो आहे, एवढे वर्ष करतो आहे तो, तर त्याला असणार आहेत 90 मार्क. ठीक आहे, पण आपण त्याच्याशी तुलना करणं काय योग्य आहे का सांगा. आता त्याला इथं जर 90 असली, उद्या जर तो जाऊन टायपिंगमध्ये फेल झाला, होऊ नये असं पण झालं, कारण त्याने प्रॅक्टिस वगैरे केली नाही, कारण तो MPSCचा विद्यार्थी तर तो शक्यतो करून टायपिंग करत नाहीत MPSCचे विद्यार्थी. कळलं का? त्यामुळे नुसतं जास्त स्कोर असून पण काही फायदाच नाही, त्याच्यासाठी टायपिंग केली पाहिजे. म्हणून तुम्हाला अजून ओरडून सांगतो आहे मी, जो मी कट ऑफ सांगितला आहे, जो सेफ स्कोर सांगितला आहे त्याच्या पुढे जे असतील त्यांनी 100% टायपिंग करा तुम्ही. नंतर पस्तावू नका, नंतर तुम्हाला रिग्रेट होता कामा नये. कळलं का? आणि एक महत्त्वाचा मुद्दा की जर मला 50च्या आसपास आहेत, 55च्या आसपास आहेत, मी काय केलं पाहिजे.
तर त्यांच्यासाठी सांगतो. जर तुम्हाला 50 किंवा 55च्या आसपास जर असेल, ठीक आहे, तुमचं जे तुम्हाला रिॲलिटी ते सांगतो तुम्हाला, शक्यता कमी आहे. पण तरीसुद्धा जर तुम्ही जास्तीत जास्त जर मुंबई खंडपीठासाठी जर भरला असेल तर मला असं वाटतं की तुम्ही दिवसातून 1 तास तर कमीत कमी द्या. ठीक आहे, 1 तास देण्यात काय हरकत नाही ना, कारण की तसं ना असं टायपिंग कुठं ना कुठं तर कामाला येणारच आहे ना. पुढच्या वेळेस टायपिंग कामाला येईल, किंवा जर तुम्ही MPSC करत असाल तर तिथे कामाला येईल. परत दुसरी गोष्ट, ग्रुप सीची ॲड मोठी येणार आहे ह्यावेळेस, तर तिथे तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. त्यामुळे 1 तास देण्यात काय अर्थ आहे, म्हणजे व्यर्थ नाही. ठीक आहे, त्यातून आउटपुट कुठं ना कुठं तरी येईलच. त्यामुळे 50 ते किंवा 55च्या आसपास जे असतील किंवा 60च्या आसपास जे असतील त्यांनी शक्यतो करा. 1 तास तरी द्या कमीत कमी, असं मला वाटतं. ठीक आहे, माझं मत आहे, स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे करा तुम्ही प्रॅक्टिस, असं मला वाटते. ठीक आहे, हा जो कट ऑफ होता तो सर्व म्हणजे मी ज्या बाबी बघितल्या आहेत त्याच्यावरती ठरवलेला आहे. हे जे फॅक्टर सांगितले, लास्ट इयर कट ऑफ, वॅकन्सी आणि एक्झाम लेवलच्या फॅक्टर्सवरती जो कट ऑफ आहे तो सांगितलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हीसुद्धा मला तुमचा जो स्कोर आहे, ठीक आहे, पहिल्या आन्सर कीने तोसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा हा स्कोर आहे तो मला पण समजू द्या. आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचा स्कोर किती आहे तो. ठीक आहे, आजचा व्हिडिओ, आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील या कट ऑफबद्दल किंवा दुसऱ्या, जर तुमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचं ते जे तुमचा प्रॉब्लेम आहे त्याचं मी सोल्युशन तिथे कमेंट बॉक्समध्येच देईल. ठीक आहे, आजचा व्हिडिओ, आजची माहिती इथेच थांबूया. जय हिंद.